चल लक्ष द्या. हॅलो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 2024. पार्ट वन ना रे बेटा. पार्ट 1 ची उत्तरपत्रिका आपल्याला पाहायला मिळते. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहिला क्वेश्चन जो असतो आपल्याला माहिती आहे कसा असतो पहिला क्वेश्चन बेटा सांगा. अल्टरनेटिव्ह म्हणजे ऑब्जेक्टिव्ह वर पहिला प्रश्न असतो बेटा बरं का. कशावर असतो बाय? ऑब्जेक्टिव्ह वर ना पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी असतो. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द एसआय युनिट ऑफ हीट. हीटचा एसआय युनिट काय आहे? जूल. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ जूल? हीट. काही राहू द्या कोणतं का ऑप्शन राहणार लक्षात ठेवायचं. द एसआय युनिट ऑफ हीट काय आहे? जूल. वी कॅन सी द सन इवन व्हेन इट इज अ लिटल बिलो द हॉरिझॉन. सूर्य जरी हॉरिझॉनच्या खाली असेल तरी सुद्धा तो आपल्याला दिसतो. 2 मिनिट बरोबर आहे. पहिला काय नंतर काहीतरी बघा. कशामुळे दिसतं? ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ डॅश डॅश इज अ फंक्शनल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड कोणता असतो? HCOOH, CH3 COOH म्हणजे डॅश COOOIC ग्रुप म्हणतात त्याला. ऑइल ग्रुप म्हणतात. कार्बोक्सिलिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. इन सिंपल मायक्रोस्कोप डॅश डॅश लेन्स इज यूज्ड. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये कोणता लेन्स वापरतात बेटा? लक्षात ठेवा कोणता लेन्स वापरतात? कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. इन डॅश डॅश प्रोसेस अ लेयर ऑफ मॉल्टेड टीन इज डिपॉझिटेड ऑन मेटल. डॅश डॅश प्रोसेस मध्ये वितळलेल्या टीनचा मेटल काय करतात? दुसऱ्या मेटलवर डिपॉझिट करतात. कोणत्या प्रोसेस मध्ये? टीनिंग प्रोसेस मध्ये. आन्सर द फॉलोइंग. पहिल्यातला बी. पहिला किती मार्काला आहे? 5. किती मार्काला आहे? 5 मार्काला ऑब्जेक्टिव्ह असतो. आन्सर द फॉलोइंग. राईट द नेम ऑफ ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साइज. इथं रिझन चुकीचं केलं मागच्या वर्षी बोर्डामध्ये. सर्वात स्मॉलेस्ट साइज कशाचा आहे? तर पोरं तोंड दिसून हायड्रोजन घेऊन येतात. सर हायड्रोजन आहे की नाही? हायड्रोजनच्या बाहेर किती ॲटम्स आहेत? हायड्रोजनच्या बाहेर किती इलेक्ट्रॉन आहे? 1. पण त्याच्याच पुढे कोण आहे? हेलियम. विकास ह्याच्यामध्ये पिरियड मध्ये आहे. हेलियमवर किती? 2. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्ती कोणाचा असेल? हेलियमचा का हायड्रोजनचा? हेलियमचा. आणि ते कोणीकडे खेचले जातील? सेंटरला. म्हणून हायड्रोजन पेक्षा छोटा साईज कोणाचा आहे? हेलियम. लक्षात राहील. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं बघा ड्युरेशन मध्ये. ॲटॉमिक रेडियस goes on decreasing while going from left to right in a period. ऐका तुम्हाला बोर्डात पडलेला प्रश्न ह्याच्यामध्ये सुद्धा बघितला असेल कुठं ना कुठं तुम्ही. राईट द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सिंपल आहे. CaCO3. कॅलरीमीटर कुठे वापरतात? यूज ऑफ कॅलरीमीटर टू मेजर हीट टू मेजर हीट कंटेंट. आयडेंटिफाय द हायड्रोकार्बन फ्रॉम द गिवन इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता हे जे काही आहे ह्याच्यावर काय करायचं तुम्हाला? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करायचं आहे किंवा त्या ठिकाणी आयडेंटिफाय करा म्हटलं. C2H6 याचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपल्याला तयार करता येतो का? येतो करायला. कसं तयार करायचं सांगा? C बरोबर आहे. हे काय? H कोणी काय करतात? टिंब देतात. बरोबर आहे बेटा. पुन्हा काय करायचं? क्रॉस असा की नाही? क्रॉस. ठीक आहे. इथेच काढून बघा तुम्ही जरा. मला थोडं माहिती कन्फ्युज झालं थोडं. त्या अशा प्रकारे ठीक आहे. मॅच द कॉलम जोड्या लावा. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर किती आहे बेटा? 1.33. गिव्ह सायंटिफिक रिझन. आता क्वेश्चन नंबर दुसरा. लक्षात ठेवायचं क्वेश्चन नंबर दुसऱ्यामध्ये काय प्रश्न विचारला जातो म्हणजे उत्तर काय देणार तुम्ही? सायंटिफिक रिझन असतो. व्हेन द गॅस इज फॉर्मड ऑन हिटिंग लाइमस्टोन. ज्यावेळेस आपण लाइमस्टोनला हीट करतो, लाइमस्टोनला हीट केल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतो? गॅस तयार होतो. इज पास्ड थ्रू फ्रेशली प्रिपेअर्ड लाइम पावडर. कशातून पास केला जातो? फ्रेशली प्रिपेअर्ड लाइमस्टोन. लाइम वॉटर म्हणजे काय? चुन्याच्या निवडीचं पाणी. त्यालाच काय म्हणतो? कॅल्शियम हायड्रॉक्साईड मधून ज्यावेळेस आपण पास करतो लाइम वॉटर मिल्की होतो. लाइम वॉटर काय होतो बेटा? मिल्की होतो. मुळामध्ये पहा थोडं बेसिक सांगतो. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ लाइमस्टोन? लाइमस्टोनचा फॉर्म्युला आहे CaCO3. ज्यावेळेस ह्याला आपण हीट करतो, बर्न करतो, जाळल्यानंतर काय तयार होतो? CaO आणि बाहेर कोणता गॅस निघतो? CO2 गॅस निघतो.
त्याला काय म्हणतात कॅल्शियम ऑक्साईड. काय म्हणतात बेटा याला कॅल्शियम ऑक्साईड. ह्याची ज्यावेळेस रिॲक्शन होते पाण्यासोबत, कोणासोबत होते बेटा पाण्यासोबत याची रिॲक्शन होते, झाल्यानंतर काय तयार होतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय तयार होतो बेटा कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होतो. आणि ज्यावेळेस आपण काय करतो फ्रेशली प्रिपेअर्ड आपण लाईम वॉटर मधून पास करतो त्यावेळेस तो कसा होतो दुधाळ रंगाचा होतो. कुठल्या रंगाचा होतो दुधाळ रंगाचा मिल्की टर्न होतो. कुणामुळे कार्बन डायऑक्साइड मुळे. कोणामुळे बेटा समजून घ्या. व्हेन लाइमस्टोन CaCO3 आपण जे सांगितलं त्याला हिट करतात पहिल्यांदा काय तयार होतो कॅल्शियम ऑक्साईड. काय तयार होतो कॅल्शियम ऑक्साईड. आणि कोणता गॅस बाहेर निघाला कार्बन डायऑक्साइड. हीच कार्बन डायऑक्साइड गॅस हा जो काही निघालेला कार्बन डायऑक्साइड गॅस आहे हा कार्बन डायऑक्साइड गॅस ज्यावेळेस आपण काय करतो लाईम वॉटर मधून पास करतो. कशातून पास करतो बेटा यस कशातून पास करतो लाईम वॉटर मधून पास करतो त्यावेळेस काय तयार होतो इनसोल्युबल न विरघळणार हे झालं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आलं का इथे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्याच्यातून काय पास केलं कार्बन डायऑक्साइड. मग काय तयार झालं सांगा बरं का CaCO3 याला काय म्हणतात कॅल्शियम कार्बोनेट. आणि बाहेर काय निघतो पाणी. बाहेर काय निघतो आणि हे कसा असतो इनसोल्युबल. कसा असतो बेटा म्हणजे पाण्यामध्ये न विरघळणारा असतो आणि पाणी तयार होतो. आणि ह्याच्यामुळे रिॲक्शन मुळे काय होतो लाईम वॉटर हा कुठल्या रंगाचा होतो सांगा बरं का मिल्की. मिल्की म्हणजे काय दुधाळ रंगाचा. मिल्की म्हणजे काय. आता दुसरा क्यू रिझन पडलाय. काय म्हणले क्वेश्चन वाचा बरं का दुसरा क्यू रिझन काय आहे. दुसरा क्यू रिझन काय आहे टंगस्टन मेटल. कोणता मेटल बेटा टंगस्टन मेटल. कोणता मेटल यस कोणता मेटल टंगस्टन मेटल इज युज्ड टंगस्टन मेटल इज युज्ड Tungsten metal is used to make dash dash type of coil. Solenoid. Solenoid कसा असतो बेटा अशा प्रकारचा जो कॉइल असतो. कुठे असतो हा बल्ब मध्ये. कुठे असतो आपल्या गावाकडे असतात बघा पिवळ्या कलरचे बल्ब वगैरे त्याच्यामध्ये हा जो असतो हा टंगस्टन मेटल आहे. कोणता मेटल आहे टंगस्टन मेटल. द इंटेन्सिटी ऑफ लाईट इमिटेड बाय फिलामेंट ऑफ बल्ब. इंटेन्सिटी म्हणजे काय प्रकाशाची तीव्रता. व्हॉट इज इंटेन्सिटी प्रकाशाची तीव्रता बल्बची जी काही रिलीज होते हे कुणामुळे होते बेटा फिलामेंट. म्हणजे बल्बात असते बघा असं छोटंसं माहिती ना त्याला काय म्हणायचं फिलामेंट ऑफ द बल्ब. हे कशावर डिपेंड आहे प्रकाशाची जी तीव्रता आहे टेम्परेचर ऑफ फिलामेंट. तो जो काही फिलामेंट आहे त्याचं तापमान किती आहे जेवढा तापमान वाढलं तेवढं काय होतं ब्राईटनेस वाढतं. इट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. जसा जसा तापमान वाढतो तशी तशी त्याची काय वाढते तीव्रता. त्याची काय वाढते इंटेन्सिटी त्या ठिकाणी वाढते. द मेल्टिंग पॉइंट ऑफ मटेरियल युज्ड. जे काही मेल्टिंग पॉइंट आहे त्या मटेरियलचा जे काही आपण वापरतो कशासाठी बेटा फिलामेंट तयार करण्यासाठी. कुणाचा फिलामेंट सांगा बल्बचा फिलामेंट तयार करण्यासाठी. कसा असायला पाहिजे व्हेरी व्हेरी हाय असायला पाहिजे जेणेकरून फिलामेंट कॅन बी हिटेड टू व्हेरी हाय टेम्परेचर बाय पासिंग अ करंट थ्रू इट विदाउट मेल्टिंग इट. समजून घ्या काय म्हणलं द इंटेन्सिटी ऑफ बल्ब डिपेंड्स अपॉन. कशावर डिपेंड आहे सांगा बरं का इंटेन्सिटी ऑफ बल्ब डिपेंड्स अपॉन टेम्परेचर ऑफ फिलामेंट. टेम्परेचर ऑफ as temperature of filament increases its intensity also increases. The filament should be such that it should sustain or handle high temperature. काय केलं पाहिजे हाय टेम्परेचरला हँडल केलं पाहिजे विदाउट मेल्टिंग इट. विदाउट मेल्टिंग इट. मेल्टिंग पॉइंट मटेरियलचा कसा असायला पाहिजे हाय असायला पाहिजे सो दॅट फिलामेंट कॅन बी हिटेड टू व्हेरी हाय टेम्परेचर. जेणेकरून त्या फिलामेंटला हाय टेम्परेचरला आपण हिट केलं पाहिजे बाय पासिंग अ करंट थ्रू इट. काय पास केलं पाहिजे करंट थ्रू इट विदाउट मेल्टिंग इट. दिस इनेबल्स अस टू ऑब्टेन मोर एनर्जी. याच्यापासून आपल्याला जास्त लाईट मिळेल. मेल्टिंग पॉइंट जो टंगस्टनचा आहे तो कसा व्हेरी व्हेरी हाय आहे. व्हेरी व्हेरी हाय आहे. त्यामुळे टंगस्टन हा कशासाठी वापरला जातो सॉलिनॉइड टाइप कॉइल तयार करण्यासाठी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो सॉलिनॉइड कॉइल टाइप तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. ठीक आहे बेटा. पुढचा तिसरा क्वेश्चन ऑन एक्सपोजर टू एअर सिल्वर आर्टिकल्स टर्न्स ब्लॅकिश आफ्टर सम टाइम. मेटलर्जी मध्ये भौतिक ज्यावेळेस आपण सिल्वर मेटलला एक्सपोज करतो नीट ऑब्झर्वेशन करा
हा कशातला पडला? केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. कळायला लागले का? म्हणजे एक तर मेटलर्जी किंवा केमिकल रिएक्शन मध्ये शॉर्ट पडत राहतं आणि काय करंट इलेक्ट्रिसिटी असं ध्यान ठेवायचं. आणि नीट जाऊन बघा एक्सरसाइजच्या खालचे क्वेश्चन काढून बघा. ऑन एक्सपोजर टू एअर, ज्यावेळेस एक्सपोज टू एअरला सिल्वर आर्टिकलला उघड्यावर ठेवतो, एअरच्या एक्सपोज मध्ये ठेवतो, ते काळे होतात काही काळानंतर. सिल्वर आर्टिकल्स टर्न्स ब्लॅकिश आफ्टर सम टाइम ऑफ एक्सपोजर टू एअर. जे काही सिल्वरचे आर्टिकल्स असतात ते कसे होतात? काळ्या रंगाचे होतात. आफ्टर सम टाइम ऑफ एक्सपोजर टू एअर, ज्यावेळेस ते काय होतात? एक्सपोज केले जातात, हवेच्या संपर्कात ठेवले जातात. नेमकं काय होतं? दिस इज बिकॉज सिल्वरचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. काय होतं? सिल्वर अंडरगोज करोजन. करोजन म्हणा, ऑक्सिडेशन म्हणा, when exposed to the air containing hydrogen sulfide. जे काही हायड्रोजन सल्फाइड एअर मध्ये प्रेझेंट आहे, त्या हायड्रोजन सल्फाइडची रिएक्शन कोणासोबत होते? सिल्वर सोबत होते. आणि त्याच्यामुळे सिल्वरचं काय होतं? करोजन होतं. आणि करोजन झाल्यामुळे ते सिल्वर कोणत्या कलरचे होतात? ब्लॅकिश कलरचे होतात. कोणत्या कलरचे होतात? महत्वाचा शब्द काय? हायड्रोजन सल्फाइड सोबत रिएक्शन होते. पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर दुसऱ्यातला बी आहे. स्टेट डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्राइड. हा कोणत्या चॅप्टर मधला आहे? पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. हे असं लक्षात ठेवायला पाहिजे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोणत्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे हे तुम्हाला लगेच आल्यावर कळलं पाहिजे. तरच आपण म्हणू की आपल्याला काहीतरी ढेकळं काहीतरी कळते, नाहीतर काही नाही ना तुम्हाला असं गृहीत धरून चला. ठीक आहे, पहा. राइट, स्टेट डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्राइड. आता लिहा म्हटलं डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्राइड लिहा. यू वन एक्झाम्पल. आणि काय करा म्हटलं? एक एक्झाम्पल द्या. काय करा म्हटलं बेटा? एक एक्झाम्पल द्या. पहा, हे तर आपल्याला माहित आहे. डोबेरायनर अरेंज ऑल नो 63 एलिमेंट, नाही 60 नाही, सॉरी एलिमेंट ही 30 काय? डोबेरायनरच्या काळात 63 का 56 होते? 56 एलिमेंट्स ही इन्क्रीजिंग ऑर्डर. आता इथे काय बेटा? ट्राइड आहे ना, सॉरी ट्राइड मध्ये नाही, त्या नॉलेज सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी येते. बघू आपण, कळेल आता. मला कन्फ्युज झालं थोडं. बरोबर, 56 63 त्या चॅप्टर मध्ये. आता उद्यापासून मी जे काही उत्तरपत्रिका आल्या तर रिव्हिजन करून जावा, जरा सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे बेटा? पहा बेटा, गिव्ह वन एक्झाम्पल. डोबेरायनर क्रिएटेड सम ग्रुप. डोबेरायनरने काय केलं? काही एलिमेंटचे ग्रुप क्रिएट केलं, ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा होत्या? सारख्या होत्या. किती एलिमेंटचा ग्रुप तयार केला? 3 एलिमेंटचा. किती एलिमेंटचा? 3 एलिमेंटचा ग्रुप तयार केलं. आणि त्याला कोणत्या ऑर्डर मध्ये ठेवलं? इन्क्रीजिंग ऑर्डर. कशाच्या रिलेटेड सांगा? ऍटॉमिक मास नंबरच्या ऑर्डर मध्ये त्याला रिलेटेड ठेवलं. आणि त्याने काय सांगितलं? जो मधला एलिमेंटचा ऍटॉमिक मास नंबर आहे, कुणाचा? मधल्या एलिमेंटचा ऍटॉमिक मास नंबर हा अप्रॉक्सिमेटली कुणाच्या इक्वल आहे? सम ऑफ एव्हरेज ऑफ अदर टू एलिमेंट्स किंवा एव्हरेज ऑफ सम ऑफ अदर टू एलिमेंट्स. दुसऱ्या दोन एलिमेंटच्या बेरजेच्या सरासरी इतका मधल्या एलिमेंटचा काय म्हणतात त्याला? ॲटॉमिक मास नंबर. पहा बेटा एकदा, Dobereiner arranged some groups having 3 elements in each group. He called these group त्याला काय नाव दिलं? ट्राइड म्हणलं. He stated that when the elements are in a group are arranged in dash dash order, increasing order related to their atomic masses, then atomic mass of middle element is approximately अंदाजे हा कसा आहे? Average of atomic mass of other two elements. Other two लिथियम, सोडियम, पोटॅशियम. पाठ केलं आपण. लिथियम, सोडियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. अजून काय होतं? ठीक आहे, दोन तर लक्षात येतील. लिथियम किती आहे? 6.9. सोडियम किती आहे? 23. आणि हा पोटॅशियम किती आहे? 39.8. पहिल्या आणि लास्ट वाला बघा 6.9 आणि 39.8 भागिले 2. सरासरी मध्ये एवढी आली का नाही? यस. ह्याला काय म्हणतात? डोबेरायनर्स ट्राइड. डोबेरायनर्स. आता तुम्हाला पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द फिगर अँड एक्सप्लेन इट्स यूज. कोणत्या चॅप्टर मध्ये सांगा बरं? काय कोणत्या चॅप्टर मध्ये बेटा? यस, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता डायग्राम कशाची आहे? डीसी जनरेटर. कशाची आहे? कशासाठी वापरतात? टू जनरेट डायरेक्ट करंट. टू जनरेट व्हॉट इज मीन्ड बाय सॅटेलाइट लॉन्च व्हेकल? एसएलव्ही म्हणजे काय? काय बेटा? एसएलव्ही म्हणजे काय? आणि त्या ठिकाणी एनी वन इंडियन सॅटेलाइट लॉन्च व्हेकल सांगा म्हणले. व्हॉट इज मीन्ड बाय सॅटेलाइट लॉन्च व्हेकल? द व्हेकल विथ हेल्प of which the satellite placed in their specific orbit. आता अशा प्रकारचे व्हेकल्स की ज्याच्या मदतीने आपण काय करतो? सॅटेलाइटला त्यांच्या पुढे सोडतो बेटा. त्या टिपिकल त्या ठराविक ऑर्बिट मध्ये आपण जे काही सोडत असतो, त्या ऑर्बिट मध्ये काय करत असतो आपण? बोला चला रे, काय करत असतो? सोडत असतो. काय करत असतो आपण? काय करतो आपण? सोडत असतो त्या ठिकाणी.
त्याला काय म्हणतात सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. काय म्हणतात त्याला बेटा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. म्हणा द व्हेकल्स with the help of which the satellite placed in their specific orbit are called satellite launch vehicle. मोठ्याने काय जरा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आता बघा पोलार सॅटेलाइट PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. नंतर इंडियन सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. इझॅट कसा बेटा भारतीय सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे. व्हॉट इज फ्री फॉल म्हणजे काय किंवा व्हेन इट इज पॉसिबल. हे नाही वरून खाली सोडलो मी फोर्स अप्लाय केलो का विदाउट एनी फोर्स. फक्त तो कशाच्या अंडर पडतो ओनली इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुणाच्या प्रभावाखाली पडतो बोलत सर कुणाच्या प्रभावाखाली पडतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या. whenever an object moves under the influence of force of gravity alone. ज्यावेळेस कोणताही ऑब्जेक्ट हा कशाच्या प्रभावाखाली पडतो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी alone. जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्या प्रभावाखाली जर पडत असेल वस्तू फक्त त्याच मोशनला आपण काय म्हणतो बेटा फ्री ट्रू फॉल म्हणतो. काय म्हणतो बेटा फ्री. आणि कुठे शक्य आहे इट इज पॉसिबल इन डॅश डॅश व्हॅक्यूम. का व्हॅक्यूम मध्ये ऍटमॉस्फिअर नाही. आता इथं हवा आहे इथे वेगवेगळे ऍटमॉस्फिअरिक फॅक्टर्स आहेत पण व्हॅक्यूम मध्ये तसं आहे का बेटा नाही. व्हॅक्यूम म्हणजे काय निर्वात पोकळी जिथे काहीच कोणत्याही प्रकारचा ऍटमॉस्फिअर नाही तर व्हॅक्यूम म्हणतात. म्हणा whenever an object moves under the influence of force of gravity alone its motion is called free fall. True free fall is possible only in vacuum. ठीक आहे बघा. The focal length of convex lens is 20 centimeter. What is its power? What is the formula power? Power is equal to 1 by m. That is the focal length. आता power किती आहे 1 by 1 मिनिट पाय 20 सेंटीमीटर. काय म्हणजे बेटा 20 सेंटीमीटर. व्हॉट इज इट्स द लेंथ ऑफ ए कॉन्व्हेक्स लेन्स इज 20 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर आला हे 1 बाय 20 बाय 100. कशामध्ये कन्वर्ट केलं सेंटीमीटरला मीटर मध्ये. खालचा भागाकार आता बघा भागाकाराचा गुणाकार केला खालचं वरी वरचं खाली 20 100 आन्सर काय ते 5D. D म्हणजे काय डायोप्टर. T म्हणजे काय डायोप्टर. तर द पॉवर ऑफ लेन्स किती आला सांगा 5D. क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग. सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शंस and complete the following paragraph. On the basis of electronic configurations, elements in the modern periodic table are classified into dash blocks. किती ब्लॉक रे 4 ब्लॉक्स. कोणते ब्लॉक S P D आणि F. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 ला काय म्हणतात S ब्लॉक. 3 ते 12 ला काय म्हणतात S P D ब्लॉक. काय म्हणतात D ब्लॉक. 13 ते 17 ला P ब्लॉक. आणि इंटरनेट गॅस कुठे असतात सॉरी लॅथेनाइट्स and actinides are placed at the bottom of order of periodic table. ग्रुप 13 आणि 18 ला काय म्हणतात म्हटलं आता P ब्लॉक. This block contains metal असतात नॉन मेटल असतात मेटल असतात. 3 ते 12 ला काय म्हणतात D ब्लॉक. आणि ऑल एलिमेंट सर्व काय असतात मेटल असतात. फक्त अपवाद कोण आहे हायड्रोजन. नाही हायड्रोजन कुठे मेटल ना बरोबर हायड्रोजन. एलिमेंट शोन ॲट द बॉटम ऑफ पिरियोडिक टेबल लॅथेनाइट्स आणि actinides काय म्हणतात F ब्लॉक. आणि सर्व काय असतात मेटल्स. काय असतात सर्व हे तर पाठ आहे तुम्हाला तोडपाठ आहे लहान लेकरांसाठी. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. कोणते फॅक्टर्स रेट ऑफ रिएक्शन अफेक्ट करतात 4 का 5 होते बघा. एक होता साइज ऑफ पार्टिकल का रिएक्टंट. नंतर नेचर होता. नंतर होता कॅटलिस्ट एक होता. टेम्परेचर एक होता. आणखी होतं 5 काहीतरी होतं बघा. नेचर ऑफ रिएक्टंट साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. काय बेटा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डायल्यूट आहे का हायड्रोक्लोरिक आहे का कॉन्सन्ट्रेटेड आहे की कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि डायल्यूट मध्ये खूप फरक आहे. कॉन्सन्ट्रेटेड मध्ये काय असतं बेटा पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि ऍसिडचं प्रमाण किंवा त्याच्या कंटेंटचं प्रमाण जास्त असतं. टेम्परेचर आहे आणि लास्ट फॅक्टर कोणता बेटा कॅटलिस्ट. कोणता बेटा एक्सप्लेन एनी वन फॅक्टर. कोणता एक फॅक्टर एक्सप्लेन करा म्हटलं कोणता एक फॅक्टर घेऊ शकता. बाय युजिंग द कॅटलिस्ट वी कॅन इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. जसं एक एक्झाम्पल होतं काय रे वनस्पती घीचं एक एक्झाम्पल होतं. वनस्पती ऑइल पासून आपण काय तयार करतो वनस्पती घी त्या ठिकाणी तयार करतो आणि त्याचं काय कॅटलिस्ट वापरतो निकेल आणि प्लॅटिनम वापरतो आणि रिएक्शन कितीला करतात आय थिंक 60 डिग्रीला काहीतरी ते रिएक्शन घडून आणली जाते बघा ना इथं काढून पूर्ण रिएक्शन्स वगैरे. The rate of chemical reaction increases with increase in the concentration of reactant. जे काही रेट ऑफ रिएक्शन आहे हे कशानुसार वाढते
जो काही प्रमाण आहे रिएक्टंटचा, जर प्रमाण वाढलं तर रेट ऑफ रिएक्शन सुद्धा वाढते. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड स्लोली कॅल्शियम कार्बोनेट सोबत रिएक्ट होतात, पण ते जर कॉन्सन्ट्रेटेड असेल तर रिएक्शन कशी होते, रॅपिडली होते आणि काय होऊ शकतो, जाळ लागू शकतो, स्फोट होऊ शकतो. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ, हे कुठला सांगा बरं का, एनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर ही चॅप्टर मध्ये दिसायला लागले ना, आहे का नाही. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड एक्सप्लेन द फॉलोइंग क्वेश्चन्स. आईस प्लस वॉटर. हे ते युट्यूबच्या खाली आपल्याला एखादं जर पीडीएफ टाकायचे राहिलं कॉमेंट मध्ये, तर कसं टाकायचं कॉमेंट मध्ये पीडीएफ का टेलिग्रामला आपल्या टाकून तिथं टाकावं लागेल का आपल्याला, कसं टाकायचं येते का कुणाला माहिती आहे का, जरा पुन्हा बघा आता मला सांगा. टाइम वाढत असल्यावर काय वाढतो रे, हा टाइम वाढला तर टेम्परेचर सुद्धा काय होतं, पाणी एक्सेप्शनल बिहेवियर कितीच्या मध्ये दाखवतो, 0 ते 4 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये. द गिवन ग्राफ काय दाखवतो, टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ. टेम्परेचर वर्सेस काय दाखवतो, एनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर. बिहेवियर ऑफ वॉटर व्हेन हीटेड कंटिन्युअसली आणि युनिफॉर्मली. What does the line AB represent? AB line काय दाखवते, AB कुठे लिहितो काय, A to B line काय दाखवते, AB दाखवते. The line AB represent conversion of ice into water. Conversion of ice into water at constant temperature. BC काय दाखवते, B to C. BC दाखवते rising temperature of water from 0 degree Celsius to 100 degree Celsius. Complete the following table by observing given figure. बघा, नेम ऑफ द डिफेक्ट कोणता आहे, मायोपिया. मायोपिया. आणि हे दुसरा कोणता आहे, हायपरमेट्रोपिया. मायोपियाला दुसरं नाव काय बेटा, नियर साइटेडनेस का फार साइटेडनेस, नियर साइटेडनेस इन फ्रंट ऑफ द रेटिना. कोणती लेन्स वापरायचं, कॉन्केव्ह लेन्स. इथं काय, बिहाइंड द जे काही प्रतिमा तयार होते डोळ्याच्या पाठीमागे तयार होते, बिहाइंड द रेटिना कोणती लेन्स वापरायचं, कॉन्व्हेक्स लेन्स. कोणती आहे, हे लेजनाला कन्फ्यूज होते बेटा, जाताना मायोपियाला एक शॉर्टकट लक्षात ठेवा, मायोपियाला नियर साइटेडनेस म्हणतात का फार साइटेडनेस, लय जणांना गोंधळ पडतो त्या ठिकाणी. बायफोकल लेन्स किती वापरतात, दोन्ही जर असेल तर काय वापरायचं, बायफोकल. राइट. एनी 3 जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. किती टाइमपास आहे, आयोनिक कंपाऊंड मध्ये काय पर्सेंट असतो, पॉझिटिव्हली चार्जड कॅटियन आणि निगेटिव्हली चार्जड एनियन्स. पॉझिटिव्हली चार्जड आणि निगेटिव्हली चार्जड एनियन्स. बघा, आयोनिक कंपाऊंड्स असतात सॉलिड. काय लक्ष द्या बेटा, लक्ष द्या, काय करायचं महत्त्वाचं शिकवलं, परीक्षेला पडते. आयोनिक कंपाऊंड्स कसे असतात, सॉलिड. आयोनिक कंपाऊंड्स कसे असतात, सॉलिड. कशामुळे, ड्यू टू देअर स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ड्यू टू स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयॉन्स, म्हणजे काय, कॅटियन अँड एनियन. ते कसे असतात, ब्रिटल. दे आर ब्रिटल. दे आर ब्रिटल अँड ब्रेक्स इनटू पीसेस व्हेन प्रेशर इज अप्लाइड. जसं ग्राफाइट वगैरे आपण दाबलो तर कसं होतं, तुटतात ना, आपण मीठ वगैरे. आयोनिक कंपाऊंड आहे हाय मेल्टिंग अँड हाय बॉइलिंग पॉइंट. कसा बेटा, हाय मेल्टिंग आणि हाय बॉइलिंग पॉइंट आहे. ऍज अ कन्सिडरेबल अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामधला जो काही स्ट्रॉंग मोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला ब्रेक करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात काय लागते, हीट एनर्जी लागते. कोणती एनर्जी लागते, हीट एनर्जी. ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. ऑब्झर्व. आता हे काय, पहिल्या चॅप्टर मध्ये कोणता सांगा बरं का, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. एकदा सांगा बरं का, काय आठवते का बघा बरं का. एक मिनिट, आम्हाला कॉमेंट आहे ग्रुपला हे करायचं. काय रे आपलं, काय शिकला मार्च.
झालं ओके. हे काय सांगा बरं का, एवढे ऑब्जेक्ट इंडिव्हिज्युअल्स अट्रॅक्ट एवढे अदर ऑब्जेक्ट विथ डिफाइनेड फोर्स. ह्या युनिव्हर्स मधली प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे ये महिना पिंजरा बनाया सोने का, म्हणजे तसं म्हणत नाही तर म्हणतात सर आमची शिकली ते ये महिना पिंजरा बनाया सोने का. हा पिंजरा बनाया सोने का चालत काय चालली का हे सगळं नाही बाबा. प्रत्येक वस्तू या दुसऱ्या वस्तूला काय करते, आकर्षित करते. आता असं आहे की चेतन समजा त्याच्या बाजूला आमचा ह्याला बसलाय, हे आकर्षित करतात म्हणजे का पप्पी विकत करेल नाही, पण सर घाबर एकमेकाच्या मांडीवर बसणार. तर त्याचं कारण असं आहे त्या दोघांचा मास जो आहे तो मास कसा आहे, कमी. कसा मास मेन फॅक्टर काय, साइज ऑफ दॅट पार्टिकल इज मोस्ट इम्पॉर्टंट. सूर्याच्या सभोवताली सर्व वस्तू सोलार मंडळमध्ये फिरत असतात, पण सूर्य कुणाच्या प्रभोवती फिरतो का नाही रे, हो. म्हणजे छोटी वस्तू नेहमी काय होत असते, मोठ्या वस्तूच्या सभोवताली चक्कर मारत राहते. जसं राजकारणामध्ये काय राहते माहितीये का, कार्यकर्ते चाटत बसतात नेत्याची, त्याच पद्धतीने नेताला बापाला कधी बाप म्हणला पण घरात गेलं का, नेता माझा हे केला आणि नेता माझा, घरी बापाला काय झालं तर ते देणे गेले, माझा नेता निवडून आला, नेता चाटत बस नेत्याची दिवसभर. आता चल बुटारे. हा अशा प्रकारच्या आपल्या लोकांची मेंटॅलिटी आपल्या लोकांकडे. घरी माय पडल्या पलंगावर तर ते दिले गेले नाही, आमच्या ताईसाहेब निवडून आले, आमच्या ताईसाहेबांचा आमच्या विजय झालेला, ताईसाहेब आमच्या त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. कधी तुझ्या बहिणीला ताई म्हणलास कधी भडकवतो कधी, पण तुझ्या ताईसाहेब त्या ठिकाणी निवडून आलेले. अशा प्रकारच्या आपल्या लोकांचे भाऊंचा विजय झालेला आहे. कधी स्वतःच्या भावाला कधी पहिला पाणी दिलास का, लोकांच्या भाऊला भाऊ म्हणतास, बाप म्हणतास, काही म्हणतास, पण तुझ्या बापाला पहिला बाप म्हणायला शिक, स्वतःच्या भावाची इज्जत करायला शिक, त्याच्यानंतर लोकांच्या भाऊला भाऊ म्हणून. आपल्याकडे तसं नाही. साहेबाची गाडी पण आमचा कार्यकर्ता खुश आहे, साहेबांनी गाडी घेतली, तू काय नाही मायच्या चपलीला पैसे दे की 200 रुपये. साहेबांना तर उद्या आहे स्त्रीचे कपडे द्यायचे, बायला कपडे घ्यायचे, बाप कपडे खेळ्या 4 पैसे कमी, स्वतःच्या जीवावर राजकारण कर. साहेब करावं, साहेब उताव तू प्याव अशी करता नको रे, स्वतःच्या जीवावर करा रे. खरंय ना, असं झालं की आजकाल साहेब येणार दारू तोंडात देणार, हा तुम्ही देणार, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही रे लोकांचं सांगणार. असली एवढी लाच लाळ गाडी एवढी तुमची, असं लाळ टपकते म्हटलं आता बरं साहेबाचं लग्न झाले नाही तर काय, आता यांची काय बहिणी साहेबाला करून दिली असते का काय ठिकाणी. खरं चला Newton's universal law of gravitation at the side every object in the universe attract every other object with divided force. This force is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. आकार वाढला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला, दोघांतला अंतर वाढला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला. असं एक वाक्य लिहिलं तर मी करून देतो तुम्हाला. असं F is directly proportional to M1 into M1, M2 बरोबर का रे. F is inversely proportional to 1 upon R square असंच होतं ना, किंवा D square. त्या दोघांना जर घेतलं तर काय ते F is equal to M1 M2 divided by D square. हा काढायचा असेल तर काय घ्यायचं G, M1 M2 divided by D square. G काय सांगा, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कोणी शोधला, हेनरी केव्हिंडिश. व्हॉट इज व्हॅल्यू 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. If the distance between the two bodies is triple, जर समजा दोन वस्तूंमधल्या बॉडीजचा अंतर ट्रिपल झाला तर काय इक्वेशन तयार होईल. आता काय करायचं, d ला कशाने बदलायचं, 3d ने. मग 3d म्हणजे काय, 9d स्क्वेअर, 9d स्क्वेअर. मग काय ते सांगा, f1 बरोबर काय आलं सांगा, f is equal to काय आलं सांगा बरं का, फ्रॉम 1 and 2. 1 and 2 मध्ये कसं काढले मी सांगतो तुम्हाला. बेटा ऐका, हे किती आहे सांगा, एवढा आहे का नाही रे, ह्याला सोडा जरा, ह्याला गोळी मारा. हे किती आहे, एवढा आहे का नाही, G into M1 M2
वही आहे ना बीटीएस म्हणून काय शोध लावले वन हे पास आहे जी इंटू m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर आहे बरोबर आहे का रे बेटा हा d स्क्वेअर कटला बाकी नाही d स्क्वेअर नाही बेटा एवढ्या साऱ्यांची किंमत काय सांगा फोर्स F इज टू g इंटू m डिवाइडेड बाय d स्क्वेअर दोघांमध्ये खाली एकच वेगळा आहे किती वेगळा आहे बेटा नाही बाकीचं काय सगळं F आहे सेम आहे ना मग खाली उरलं किती फक्त नाही मग F1 किती आहे सांगा F डिवाइडेड बाय 9 जर समजा डिस्टन्स जर ट्रिपल झाला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती टाइम होते सांगा बरं का 9 टाइम किती टाइम होते म्हणजे 3 चा वर्ग किती येते सांगा 9 टाइम्स येते काय ना what will happen to gravitational force if mass of one of object is doubled एखाद्या ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर काय होईल तर पहा बेटा m1 ला काय केलं 2m1 ने केलं तर 2g m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर दुप्पट होईल ना f इज इक्वल टू काय ना दुप्पट म्हणजे काय 2m1 स्क्वेअर मग when the mass of object जर डबल असेल तर फोर्स सुद्धा काय होईल सांगा बरं डबल होईल काय होईल आणि जर मास जर समजा डिस्टन्स जर डबल केला तर ते काय होईल सांगा बरं का 4 पट डिस्टन्स ट्रिपल केला तर 9 पट डिस्टन्स 4 पट केला तर 16 स्क्वेअर करत चला 5 पट केला तर 25 6 पट केला तर 36 द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इज एक्झॅक्टली किती आहे बेटा 35700 लो अर्थ ऑर्बिट मीडियम अर्थ ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट above the earth surface and its tangential velocity किती आहे बेटा 3.08 किलोमीटर पर सेकंद how much time the satellite will take to complete one revolution around the earth आपल्या सभोवताली फिरायला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागेल रेडियस ऑफ अर्थ आहे 6400 टॅन्जेन्शियल वेलोसिटी t इज इक्वल टू काय स्पीड आहे t इज इक्वल टू काय सांगा 2 पाय r डिवाइडेड बाय t ऍक्च्युअली ते v होता v म्हणजे काय वेलोसिटी v म्हणजे काय होता तर जरा शॉर्टकट केले मी थोडं v velocity is equal to काय सर्कल आहे ना सर्कमफरन्स ऑफ सर्कल व्हॉट इज द फॉर्म्युला 2 पाय r डिवाइडेड बाय t इकडे गेला t बरोबर 2 पाय r डिवाइडेड बाय काय बेटा v आता हे r म्हणजे काय 2 पाय r म्हणजे काय r प्लस h h म्हणजे काय हाईट h म्हणजे काय हाईट आता हे 2 हे पाय हे r इनटू हाईट किती आहे 35780 डिवाइडेड बाय एवढा आहे हे तुम्हाला करणं शक्य आहे का असं नाही एकतर तुम्ही इथपर्यंत करू शकता भागे एवढं करा जर करता येत असेल तर सोनं पिवळं नाहीतर एवढी स्टेप काय करायचं पाठच करा का कारण त्याला तुम्हाला लागते लॉग टेबल तुमच्या पुस्तकात लॉग टेबल दिले का बेटा नाही दिलं सहसा तर अशी गणित एकतर सॉल्व्ह करा पॉइंट मध्ये कटवाकटी करा जर नाही जमले तर एक 2-4 स्टेप पाठ करा ठीक आहे बेटा आन्सर काय ते 23.89 आणि लॉग टेबल शिकवायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही आता एवढ्याला हे 23 घंटे कसाला भागिले किती करायचं 3600 3000 का बरं एका मिनिटात किती सेकंद 60 मिनिटात किती 3600 म्हणून आलं सॅटेलाइटला किती वेळ लागेल सांगा 23 घंटे 54 मिनिट एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायचे व्हॉट इज अ सॉलिनॉइड ड्रॉ ऑन नीट डायग्राम बरोबर व्हॉट इज अ सॉलिनॉइड म्हणजे काय ड्रॉ अ नीट डायग्राम नेम इट्स various components when a copper wire with resistive coating is wound in a chain of fluid ज्यावेळेस कॉपर वायर काय म्हटलं बेटा ज्यावेळेस कॉपर वायर when a copper wire with a resistive coating काय असते इन्सुलेटिंग कोटिंग जर तुम्ही आपला वायर भेटला तर वायरवर लाल लाल हिरवा असते बघा त्याला काय म्हणायचं इन्सुलेटिंग कोटिंग तो काय असतो नॉन कंडक्टर असतो काय असतो when a copper wire with a resistive coating त्याच्यावर आहे त्याला wound म्हणजे गुंडाळलेला आहे इन अ चेन ऑफ लूप कशाच्या फॉर्म मध्ये लूपच्या फॉर्म मध्ये तर त्याला काय म्हटलं जातं सांगा बरं का सॉलिनॉइड काय म्हणतात म्हणा व्हेन अ कॉपर वायर विथ अ रेजिस्टिव्ह कोटिंग इज wound in a chain of loops button is wound in a chain of loop it is called solenoid. It is called solenoid. Whenever an electric current passes through a solenoid, magnetic lines of force are produced around that wire. समजा वायर आहे बेटा वायरमधून करंट गेला तर सभोवताली काय तयार होतात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि असं जर रिपीटेड असं राहिलं तर गुंडाळले तर अशा प्रकारे काय होतात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स
आणि जे गुंडाळलेलं आहे याला काय म्हणायचं सॉलिनॉइड. काय म्हणायचं याला सॉलिनॉइड. हे डायग्राम बघून ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन. कशात आहे सांगा बरं का. लेन्स किंवा रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आय थिंक रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये असेल. पांढऱ्या रंगाचे किती रंग होतात 7. कोणते विबजॉब, व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. नेम द प्रोसेस शोन इन द फिगर. कोणत्या बेटा डिस्पर्शन. एका कलर पासून जर 7 रंग वेगळे होत असेल, वन व्हाईट लाईट पासून जर 7 वेगळे रंग निघत असेल तर त्याला काय म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. कलर काय काय तर सर्वात जास्ती बेंड होणारा कलर कोणता आहे. सर्वात जास्ती व्हायोलेट रंग. कोणता बेटा. आणि सर्वात कमी कोण आहे रेड रंग. कोणता रंग आहे. नेम द कलर that denotes the least. कोणता कलर आहे रेड कलर. Name any one phenomenon in the nature which is based on the above process. Rainbow. काय बेटा रेनबो फॉर्मेशन. डिफाइन स्पेक्ट्रम म्हणजे काय. द बँड ऑफ कलर्ड कंपोनेंट ऑफ लाईट. बँड ऑफ कलर्ड कंपोनेंट ऑफ लाईटचे जे कंपोनेंट आहेत ना, रेड आहे, व्हायोलेट आहे, इंडिगो आहे, त्याची काही ना काही जाडी आहे, काही थिकनेस आहे. ते जे काही थिकनेस आहे त्याची जी जाडी आहे त्याला काय म्हणायचं स्पेक्ट्रम. काय म्हणायचं म्हणा. द बँड ऑफ कलर्ड कंपोनेंट्स ऑफ लाईट. बँड म्हणजे पट्टी, नाहीतर बँड वाजा म्हणसाल नाही. बँड म्हणजे काय पट्टी. द बँड ऑफ कलर्ड कंपोनेंट्स ऑफ लाईट is called spectrum. The band of colored component of light beam. What are the band of colored component of light beam is called as spectrum. Observe the diagram given below and answer the question. Sodium bicarbonate आहे Na2CO3 बरोबर. काय बायकार्बोनेट आहे सर Na2CO3. Name the reactants in the reaction. काय याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट आणि ऍसिटिक ऍसिड. सोडियम कार्बोनेट आणि ऍसिटिक ऍसिड. Which gas come out as effervescence in this process. आता बघा ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला काय बेटा CH3COOH आणि सोडियम कार्बोनेट Na2CO3 आणि याच्यामध्ये इफरवेसेन्स हा शब्द ज्यावेळेस आला फेस जो आला तर तो कोणता गॅस येतो ऑटोमॅटिक कार्बन डायऑक्साइड येतो. व्हॉट इज द कलर चेंज इन द लाईट. सिंपल ऍबिलिटी कलर. कोणता कलर होतो बेटा. कोणता कलर होतो लक्ष द्या ना इकडं. कोणता कलर होतो बेटा. when CO2 gas is passed. ज्यावेळेस CO2 गॅस पास केला जातो लाईव्ह वॉटर मधून कोणता होतो सांगा. लाईव्ह वॉटर कोणत्या रंगाचा होतो पांढऱ्या रंगाचा. कोणत्या रंगाचा. In the above experiment, instead of sodium carbonate, which chemical can be used to get same product? सोडियम कार्बोनेटच्या जागी दुसरा असा कोणता पदार्थ वापरायचा की जेणेकरून परत आपल्याला कार्बन डायऑक्साइड मिळेल. तर काय वापरू शकतो सांगा बायकार्बोनेट. काय वापरू शकतो फॉर्म्युला काय NaHCO3. राईट. द यूज ऑफ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड कुठे वापरतात विनेगर तयार करण्यासाठी. पाण्यामध्ये जर समजा 5 to 8% aqueous सोल्युशन जर असेल. aqueous म्हणजे काय पाण्यामध्ये 5 ते 8% जर ऍसिटिक ऍसिड असेल तर काय तयार होतो विनेगर. आणि काय म्हणून वापरतात प्रिझर्वेटिव्ह. कशामध्ये पिकल्स मध्ये. विनेगर कुठे वापरतात चायनीज फूड मध्ये सुद्धा कशाचा वापर केला जातो विनेगरचा. हे काय सिंपल आपलं सांगा. मार्च 2024 ची काय संपली आपली पार्ट 1 ची आन्सर शीट त्या ठिकाणी संपलेली आहे.